इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. तरुण पिढी वाचवण्यासाठी मनसे ॲक्शन मोडवर. मावळ तालुक्यातील अवैध धंदे तातडीने बंद करण्याची अशोक कुटे यांची मागणी. मावळ तालुक्यातील तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकू नये आणि महिलांवरील अत्याचार थांबवावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे आता पूर्णपणे ॲक्शन मोडवर आली आहे. तालुक्यातील अवैध दारू, गांजा, चरस, एमडी ड्रग्ज, गुटखा आणि वेश्याव्यवसाय यासारखे काळे धंदे तातडीने बंद करावेत या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने मावळमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये धडक देऊन थेट निवेदन सादर केली आहेत. मनसे मावळ तालुका अध्यक्ष अशोक वसंतराव कुटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने लोणावळा ग्रामीण, लोणावळा शहर, कामशेत, वडगाव, तळेगाव, दाभाडे, शिरगाव, परंदवाडी आणि देहुरोड येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची वैयक्तिक भेट घेतली. अवैध धंदे ताबडतोब बंद न झाल्यास मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा थेट इशारा यावेळी अशोक कुटे यांनी पोलिसांना दिला आहे. मनसेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात मावळ परिसरातील दारू, गांजा, चरस, एमडी, गुटखा विक्री, गाड्यांची चोरी, वेश्याव्यवसाय आणि महिलांवरील वाढते अत्याचार पूर्णपणे रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक कुटे म्हणाले की मुंबई-पुणे रस्त्याच्या दुतर्फा आणि बसस्थानक परिसरामध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायामुळे शाळकरी विद्यार्थी, कॉलेज युवती, सर्वसामान्य महिलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत अनेक महिलांच्या तक्रारी येत असून अवैध दारू, गोव्यातील गुटखा, पान मसाल्यामुळे आजची तरुण पिढी बर्बाद होत आहे. भविष्यातील पिढी सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज मनसे पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. यावर सर्व संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अशा अवैध धंद्यावर व गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. हे निवेदन देताना मनसेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ता आस्थापना उपाध्यक्ष सचिन भांडवलकर, मावळ तालुका सचिव निरंजन चव्हाण, तालुका उपाध्यक्ष मोजेस दास, अनिल लालगुडे, अक्षय पारखे, सुनील सावळे, बबन आलम, अमित भोसले, लोणावळा तालुका उपाध्यक्ष निखिल भोसले, देवरोड शहराध्यक्ष जॉर्ज दास, सरपंच मंगेश खराडे, विशाल लोंढे, दीपक सोनवणे, नाथा पिंगळे, राहुल मांजरेकर, ज्ञानेश्वर वाळुंजकर, निर्मल आंबेकर, अभिजित फासगे, दिनेश कोळेकर, डॉमिनिक दास, रजनी गायकवाड, राजू डेव्हिड आणि राजू भंडारी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रेस मीडिया लाईव्हसाठी प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे, देहुरोड. जय महाराष्ट्र. मी अशोक कुटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका अध्यक्ष. मागच्या 4 ते 5 वर्षापासून मावळ तालुक्यामध्ये अनेक अवैध धंदे चालू आहेत. त्यामध्ये विशेषतः करून ड्रग्स असेल, एमडी पावडर असेल आणि गांजा विक्री असेल, असे अनेक धंदे जे काही चालू आहेत त्यावरती अनेक वेळा पोलिसांनी कारवाईसुद्धा केलेली आहे. परंतु ही कारवाई होत असताना ही तात्पुरत्या स्वरूपाची होती. आमचं मावळ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस प्रशासनाला एक आव्हान आहे की ही जी कारवाई आहे ही तात्पुरत्या स्वरूपाची न करता हे जे कोणी धंदे करणारे आहेत यांना मुळासकट हे उपसून टाकले पाहिजे, यांचा नायनाट केला पाहिजे. कारण की मावळ तालुक्यातली जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी बर्बाद होत आहेत. ही तरुण पिढी वाईट मार्गाला लागत आहे आणि मावळ तालुक्यातल्या अनेक मुलं जी आहेत ही आपलं व्यसन पूर्ण करण्यासाठी चोरी किंवा इतर काही गोष्टीकडे सुद्धा वळाली आहेत. त्यामुळं आम्ही लोणावळा शहर पोलीस स्टेशन, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन तर देवरोड पोलीस स्टेशनपर्यंत मावळ तालुक्यातील सर्वच पोलीस स्टेशनला आम्ही भेटी आज दिलेल्या आहेत. या भेटीच्या दरम्यान मावळ तालुक्यातील आमच्या देवरोडपासून तर लोणावळ्यापर्यंतचे सर्वच पक्षाचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करायची आहे जी आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. जो जुना मुंबई-पुणे महामार्ग आहे या महामार्गाच्या लगत अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो. हा वेश्या व्यवसाय चालत असताना स्थानिक जे कोणी महिला आमच्या जर रस्त्याला वाहनाची वाट पाहत असेल, बसची वाट पाहत असेल आणि त्यावेळेस त्यांच्याबाबतसुद्धा चुकीचे प्रकार घडलेल्या घटना या ठिकाणी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. मी पोलिसांना ही सुद्धा विनंती केलेली आहे, हा जो रस्त्याच्या कडेला जो वेश्या व्यवसाय चालतो तो 100% बंद झाला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरून हे जे कोणी लोक व्यवसाय करतात त्यांना पोकळ बांबूचे फटके दिल्याशिवाय राहणार नाही. तसेच जे ड्रग्सचे असेल किंवा गावठी दारूचे धंदे असतील त्यावरती 100% बंद झाले पाहिजे. याकरता सर्व पोलीस प्रशासनाने आम्हाला शब्द दिलेला आहे की जे काही 2 नंबरचे धंदे चालू आहेत ते पूर्णपणे बंद करू. असं न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना
पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन करेन याची पोलीस स्टेशननी व शासनाने नोंद घ्यावी अशी विनंती करतो. त्यानंतर आमचे मार्गदर्शक सचिन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.